देशात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात अंमलबजावणी संचालनाकडनं म्हणजेच ईडीकडनं मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे। अनेक बड्या नेत्यांवर, उद्योगपतींवर सुद्धा ईडी कारवाई करताना दिसत आहे। त्यामध्ये बॉलिवूडमधल्या कलाकारांचा देखील समावेश आहे। अशातच आता बॉलिवूडचा सुपरस्टार, बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची पत्नी गौरी खानला देखील ईडी नोटीस पाठवण्याची शक्यता आहे। एका रिअल इस्टेट कंपनीच्या घोटाळ्यासंदर्भात गौरी खानवर कारवाई होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। नक्की काय आहे प्रकरण, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। शाहरुख खान आणि गौरी खान ही जोडी सर्वोत्कृष्ट जोडी म्हटली जाते। दोघांच्याही प्रेमाचं उदाहरण सुद्धा दिलं जातं। शाहरुख खानची फॅमिली मॅन म्हणून देखील एक वेगळी ओळख आहे। शिवाय शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलिवूड पॉवर कपल म्हणून देखील ओळखलं जातं। शाहरुख खान आणि गौरी खान हे बी टाउन मधलं एक नावाजलेलं जोडपं आहे। तर सध्या किंग खान शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। ईडी गौरी खानला नोटीस पाठवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। रिअल इस्टेट कंपनी तुलसी आणि ग्रुपच्या घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई होण्याची शक्यता आहे। गौरी खान ही तुलसी आणि ग्रुपची ब्रँड अँबॅसेडर आहे। तुलसी आणि ग्रुपवर 30 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सध्या केला जात आहे। या प्रकरणात गौरी खानलाही आरोपी बनवण्यात आलंय। तुलसी आणि ग्रुपने गौरी खानला किती मानधन दिलं आहे, त्यांच्यामध्ये कोणता करार झाला होता, याची माहिती आता ईडी घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। पण सध्या तरी गौरी खान किंवा खान कुटुंबाकडून या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे। नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घेऊया। लखनौच्या सुशांत गोल्फ सिटी भागातील तुलसी आणि गोल्फ व्हेन्यू मध्ये असलेल्या फ्लॅटची किंमत आपण भरल्याचं आरोपकर्त्यांनी सांगितलं होतं। हा फ्लॅट त्यांनी दुसऱ्याला दिला होता। या प्रकरणी गौरी शिवाय जसवंत शहा यांनी तुलसी आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक संचालक अनिल कुमार तुलसियानी आणि संचालक महेश तुलसियानी यांच्या विरोधात सुद्धा तक्रार दाखल केली आहे। ब्रँड अँबॅसेडर गौरी खान यांच्या प्रभावाखाली राहून त्यांनी फ्लॅट खरेदी केल्याचं फर्यादींनी म्हटलं आहे। कंपनीच्या खात्यात 85.46 लाख रुपये जमा केल्याचं जसवंत शहा यांनी तक्रारीत म्हटलं होतं। पैसे देऊन त्यांना फ्लॅटचा ताबा अजून दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला होता। त्यांनी बुक केलेला फ्लॅट दुसऱ्याला विकल्याचं तपासात उघड आलं होतं। त्यानंतर गौरी खानसह तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। पण खरंच गौरी खान हिला ईडीने नोटीस पाठवली आहे का, किंवा गौरी खान ईडीच्या रडारावर सापडणार का, हे पाहणं आता खरंच रंजक ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी।